मेक इन इंडियासाठीच्या दुप्पट प्रयत्नांमुळे आपली उत्पादनं परदेशात अधिक चांगला ठसा उमटवू शकतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी म्हटलं आहे। जयशंकर यांच्या उपस्थितीत आज पुण्यातल्या सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाचा 22वा दीक्षांत सोहळा झाला, त्यावेळी ते बोलत होते। स्वदेशी आरेखन संशोधन नवोन्मेष यांचं महत्त्व त्यांनी अधोरेखित करताना आपल्याला केवळ बाजारपेठ म्हणून मर्यादित राहायचं नसल्याचं त्यांनी सांगितलं। पायाभूत सुविधांचं अद्ययावतीकरण, मनुष्यबळ विकास, योग्य धोरण हे महत्त्वाचं आहे, पण त्यासाठी दूरदृष्टी ठेवून आणि अंमलबजावणी अधिक महत्त्वाची बाबी असून आज ते आपल्याकडे आहेत, असं जयशंकर म्हणाले। जयशंकर यांनी आपल्या भाषणात वसाहतवाद संपुष्टात आल्यानंतरचं जग, समकालीन जग आणि भारताचं स्थान, बदलते संदर्भ आणि स्थिती याविषयी उलगडून सांगितलं।